बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूया मराठा आंदोलनाच्या बातमीने। मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक होणार आहे। सकाळी 10 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। काल राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली। मात्र या बैठकीतला तपशील समोर आलेला नाही। बैठकीला समितीचे सगळे सदस्य उपस्थित होते। विखेंच्या चर्चेआधी न्यायमूर्ती शिंदेंनी जरांगेंशी सविस्तर चर्चा केली। दरम्यान आजच्या बैठकीत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि यानंतर काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया। काल उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। उपसमिती आणि शिंदे समितीमधील चर्चेचा तपशील विखेंनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला। यावेळी मराठा आंदोलनासंदर्भात वर्षा निवासस्थानी विखे पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली अशी माहिती मिळते। मराठवाड्यामध्ये 47,000 नोंदी मिळाल्या असून 2 लाखाहून अधिक प्रमाणपत्र दिल्याची न्यायमूर्ती शिंदेंनी जरांगेंना माहिती दिली। तर मराठवाड्यातील 1,23,000 कुणबी कुठे गेले म्हणून जरांगेंनी शिंदे समितीला सवाल केला। सातारा आणि हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे। मराठा समाजाला कुणबी घोषित करा, त्याशिवाय इथून उठणार नाही असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं। मराठा आणि कुणबी होते कायदा पारित करा 2004 ला झाला होता सक्षम म्हणून, म्हणजे तसाच जेव्हा त्या कुणबी सारखा व्यवसाय करतो जवळपास तसाच आहे म्हणून तेव्हा तरी आधार नव्हता। आता 18 लाख म्हणजे आधार ज्याला घ्यायचे ते घेईल, ज्याला घ्यायचे घेणार। मराठा कुणबी एक घ्यायचे काढा, नाही तर आंदोलन मी सोडत नाही। मला एवढं म्हणजे 13 महिने झालं अभ्यास करतोय शिंदे समितीचा अभ्यास संपलेला आहे। सरकार नाटक करत आहे, याची डायरेक्ट मंजुरी अंमलबजावणीच पाहिजे, याच्यात ऐकतच नाही। उद्या सकाळपासून या दोन्हीकडचे प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे आणि सातारा संस्थांच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र उद्या सकाळपासून द्यायला सुरुवात केली। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवांचा भगवं वादळ सध्या मुंबईत घोंगावत आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे। दरम्यान मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी आज 1 दिवसाची परवानगी दिली आहे। परवानगी वाढवल्यानं मराठा आंदोलकांना दिवसभर आंदोलन करता येणार आहे। मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण मिळावं ही मराठा बांधव आणि मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे। आपल्या मागण्यांसाठी मराठा बांधव चांगलेच आक्रमक झाले। प्रशांत बढे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काल दिवसभर आंदोलनाचं उग्र स्वरूप आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे। आज नेमकी काय परिस्थिती आहे, काय अपडेट्स आहे? आज सकाळपासूनच जर आपण बघितलं तर या ठिकाणी मनोज जरांगे जे आहेत ते अजूनही उठलेले नाहीत, ते आराम करतायत। काही वेळात ते या ठिकाणी ते उठल्यानंतर या इथल्या जे आंदोलक आहेत ते त्यांना मार्गदर्शन करतील, काही चर्चा त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी ते करतील। मात्र जर आत्ताची स्थिती बघितली तर आज रविवार आहे आणि मुख्यतः आज आंदोलनाचा 3रा दिवस आहे आणि म्हणूनच अगदी पहाटेपासून या ठिकाणी आझाद मैदानाच्या परिसरामध्ये शेकडोच्या संख्येने मराठा आंदोलक जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। आझाद मैदानाच्या परिसराबरोबरच बाजूचा जर आपण विभाग बघितला, मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा परिसर असेल, आजूबाजूचे रस्ते असतील, या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात आता आंदोलक जे आहेत ते दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। खरं तर काल रात्री काही घडामोडी घडलेल्या आहेत। त्यामध्ये महत्त्वाची घडामोड अशी होती की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी राधाकृष्ण विखे पाटील असतील, गिरीश महाजन असतील यांची एक बैठक झाली। साधारणतः 1 तास ही बैठक चालली आणि गिरीश महाजन आणि विखे पाटील हे माध्यमांचा कॅमेरा चुकून जे आहेत ते त्या ठिकाणावरून निघून गेलेले होते। त्यामुळे आज नेमकं सरकारच्या वतीने कोणी या ठिकाणी मंत्री जे आहेत ते दाखल होतील का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। जरांगे पाटील सध्या जरी आराम करत असले तरी मध्यरात्री ते उठले होते, त्यांना थोडंसं अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केलेली होती आणि याचमुळे मराठा आंदोलक जे आहेत ते सकाळपासून आक्रमक आहेत। आज आंदोलनाचा 3रा दिवस आहे, त्यामुळे सरकारने या संदर्भात तोडगा काढणं गरजेचं आहे आणि
या संदर्भात नेमकं काय पुढे सरकार आता पावलं उचलतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. निश्चित. प्रशांत, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान धाराशिवमधल्या मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानक परिसरात बैलाची जोडी आणली आहे. आरक्षण दिलं नाही तर नांगर फिरवणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर मराठा आंदोलक आंदोलन करतायत आणि या आंदोलनामध्ये मराठा आंदोलकांनी त्यांचे बैल आणलेले आहेत. कोणता जिल्हा? धाराशिव मधून बैल आणले. नेमकं बैल आणण्यामागचं कारण काय? सरकारला नांगूर लावायचं त्यांच्यावर, नांगूर त्यांच्या सरकारवर चालणार आहे. मुंबईच्या महापालिका इमारतीबाहेर हे बैल आणलेले आहेत आणि प्रतिकात्मकरित्या सरकारला इशारा दिलाय की जर आरक्षण दिलं नाही तर नांगर फिरवण्यात येईल. अजय रंजे, एबीपी माझा, मुंबई. मुंबई पालिकेनं मराठा आंदोलकांना अंघोळ करण्यासाठी पाण्याचा टँकर पाठवलाय, परंतु केवळ एकच टँकर आल्यानं गैरसोय होत असल्याची तक्रार आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवशी आझाद मैदानाच्या बाहेरची परिस्थिती म्हणजे हे किल्ला कोर्ट आहे आणि ह्या किल्ला कोर्टात समोरची ही सध्याची दृश्य आपण पाहतो. या ठिकाणी मराठा आंदोलक जे आहे ते आंघोळ करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आज व्यवस्था झाली आहे का? नाही, कोणी पाठवलं? महानगरपालिकेचे पण रोडवर रांगोळ्या करायला लावली त्यांनी. रोडवरच आंघोळ करायची वेळ आमच्यावर आली अशा पद्धतीचं म्हणणं या सर्व आंदोलकांचं आहे. महानगरपालिकेच्या वतीनं काय झालं? कालपासून भेटते आम्हाला, पाणी नव्हतं, काही नव्हतं. टँकर पाठवलं का? आज पाठवलं ना, चालू आहे आता. रोडवर करायची पाळी आहे. संडासला गर्दी आहे, पाणी नाही संडासमध्ये गेली. आता जाऊन आलो, पाणी नाही संडासमध्ये. बंद केलंय? हा, चालू आहे पण पाणी नाही संडासला. किती आलाय? बीड. किती लोक आहेत अशी? असे भरपूर लोक आहे. आमचे 60 लोक आलेले आहेत. दादा काय आम्ही परभणी जिल्ह्यातून आलो, दिग्रस गावाहून. तर आमची टीम कमीत कमी 70-75 माणसं आहेत. 2 दिवस सोय झाली नव्हती, आज सोय केली पालिकेनं, पाणी पाठवलं. हो. अगोदर सगळं बंद केलं हे. सोय केली, आज चांगली झाली सोय. काय परिस्थिती? काल व्यवस्था केली का? 1 नंबर व्यवस्था, आज बी 1 नंबर व्यवस्था आहे. कुणी केली? चहा पाणी इथल्या मराठा समाजाने मुंबईमधल्या पालिकेनं काय केलं का नाही? पालिकेला नाही, कोण्या मुख्यमंत्र्यांना नाही, कोणच नाही. आंघोळीची व्यवस्था एक टँकर फक्त पाठवलाय, मात्र ज्या इतर गोष्टी आहेत, नैसर्गिक विधीसाठी पाणी नाही अशा पद्धतीच्या तक्रारी या सर्व आंदोलकांच्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल झालेल्या मराठांच्या मुंबईतील तिसरा दिवस आहे. त्यामध्ये आज आंदोलकांची आझाद मैदानात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. अशात अजूनही आंदोलकांची प्रशासनानं योग्य व्यवस्था केली नसल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. जरांगेंची तब्येत खालावत जात असल्यानं सरकारनं आता यावर तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे प्रशांत बढे यांनी. आजचा दिवस रविवार आहे. येणारी संख्या जास्ती असू शकते. जितका जास्तीत जास्त सरकारकडनं आम्ही अपेक्षा ठेवल्या आहेत, मराठी माणसाने छोट्या अपेक्षा ठेवल्या आहेत. त्यातली आरक्षणाची एक मागणी आहेच. सरकार ते शिष्टमंडळ सरकारचं येईल, ते दादांशी बोलेल, ते चालूच आहे. पण सरकारने मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या कमीत कमी वेळेमध्ये द्यावे, ही आता सगळ्या समाज बांधवांच्याकडून मी सरकारला इथून एक मेसेज पोहोचवतो. मागच्या वेळेस पण असं केलं, वाशून वापस पाठवलं. त्या टायमाला पण त्यांनी असं धोका दिला. या बारशीने पण सरकार काही ध्यान देत नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी द्यायला पाहिजे ध्यान. हाय तेव्हा काय दादाच्या मागण्या त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. पाऊस आला त्यावेळेस निवारा घेण्यासाठी इथं CST मध्ये येत आहेत. आणि आता तर काय आमच्या गावाकडून भरपूर जेवणाची सोय होत आहे. बिस्लरी येत आहेत, जेवणाची सोय होत आहे. आज तर रविवार इतके लोक जमा होतील की त्याची अडचण नाही, काय म्हणजे गणितच सांगता येणार नाही. मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांनी खूप मोठं वक्तव्य केलंय. घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असं मोठं विधान पवारांनी केलंय. तमिळनाडूमध्ये 72% आरक्षण मिळू शकतं तर घटनेत बदल करता येऊ शकतो असंही पवार म्हणाले.